भाई तार बांधता बांधता हम शिवा खा रहे हैं। हमारा भाई गुस्से में आ गया है। नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं भरभरून स्वागत आहे. आणि तुम्हाला मी दाखवणार आहो आमच्या शेतीची सवारी. थांबा. हा 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 भाई, गावाकडे आल्यावर एवढा सही वाटते ना, एवढा भाई बहुत भारी वाटते. तुम्ही पहा किती भारी दिसतंय व्ह्यू. असंही आम्ही आत्ताच काल ट्रॅक्टर लावलेला होता आणि ट्रॅक्टर लावून आम्ही माती खंदली, हे ढेकलं बिकलं फोडून सर्व चांगलं केलं आहे आता. आणि फोडल्यानंतर बड्या पाणी आलं आहे. आणि सईमध्ये पहा, तुमच्या डोळ्याला जिथपर्यंत दिसतंय ना ही जागा, तिथपर्यंत ही आमची नाही आहे बरं का. तो झाड दिसते ना, तो झाड तिथून तो पट्टा हा आमचा आहे. व्हिडिओ ब्लर काय आहे हां. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे कशा पद्धतीत शेती केली जाते. आणि माझ्या भावानं जॉब सोडून शेती करायला गावामध्ये आलं आहे. आता बघू कसं होणार. आमचं पहिलं वर्ष आहे हे शेती करण्याचं. आणि पहा, माझा भाऊ तिकडे काम करतोय. बघा, माझा भाऊ काळ्या तोडतोय. हा इथं आम्ही परा टाकला. इथं या जागेवर परा टाकला आहे एवढा. आणि परत इथं थोडं झाड दिसतोय ना, तिकडे पण परा टाकला आहे. आणि तिकडे तळा आहे, तळा. त्या तळ्यातून आम्हाला पाणी येतो. आणि परत या नाल्यामधून पाणी जातो. आणि मग हाच पाणी आमच्या शेतीला पुरतो. आणि तिकडे आमच्या शेजारच्यांचं गोडाऊन. आणि यावर्षी बघा पूर्ण माहिती बघा शेतीबद्दल. शेती कशी केल्या जाते गावाकडे. आणि शेती भाई भारी आहे. म्हणजे पोटा पाण्याला मारणं नाही, मस्त शेती करायची, राहायचं गावात. पूर्ण सईमध्ये जिंदगी जाते. फक्त एवढाच का पबमध्ये वगैरे नाही जाऊ शके माणूस, बर्गर वगैरे नाही खाऊ शके माणूस, कारण की गावात भेटत नाही. आणि आता आम्ही कूप करायसाठी आलो. कूप करायसाठी आम्ही तार आणलाय, पाण्याच्या बॉटल वगैरे आणल्या आहेत. आणि आम्ही गावात काम करायलोत. आणि भाऊ तो तिकडं कूप बनवायसाठी काळ्या जमा करताय. एवढा मेहनती आहे माझा भाऊ ना, तुम्हाला वाटते मजाक. आणि तिकडं पहा भाई, म्हणजे सही वाटते इकडचा व्ह्यू. बहुत भारी. आणि हे बघा मी पण मेहनत केलो, पर असं नाही का मी मेहनत नाही केलो. मी पण मेहनत केलो. हा तोडलो, हे तोडलो. आणि परत हे बघा, हे पण एरवाचे झाडं भारी दिसतो ॲस्थेटिक. आणि तुम्हाला मजाक वाटते. हे जे आहेत ना एरवाचे, जेव्हा लहान राहतात ना हा एरू, त्या टायमामध्ये याची भाजी करून खातात. त्याला काहीतरी म्हणतात, मला नाव नाही येतो आहे. पण याची पण एरवाची पण भाजी करून खातात. आणि इन फ्युचर आम्ही इथं घर बांधणार आहोत. बघा, ह्या जागेवर आम्ही घर बांधणार आहोत. म्हणून हे जागा आम्ही फोडली नाही. पहा इथून माझा भाऊ पहा कशी मेहनत करतोय. हा इथून हवा आम्ही इथे घर बांधला होता. पण हवा इथून पूर्ण हवाधुनीनं निघूनच गेला. हा असा पडून गेला पूर्ण. हालत याची एवढी हवाधून आली का पूर्ण सत्यानाश करून ठेवला. नाहीतर बाई इथं आमची एक लहानची झोपडी होती, लहानची, नन्हीशी, मुन्नीशी, प्यारीशी, गुड्डूशी अशी. हा भाई सही आहे यार. इकडं म्हणजे नैसर्गिक हवा भेटते, सर्व गोष्टी भेटते, तर मजा येते. आणि इकडं पण पाहता, हे इकडं पूर्ण हगदोडी होती बरं. आता माहिती आहे, आता आमच्या गावचे पण लोक सुधरत आहेत. आता हगणी वगैरे बंद केल्यात, म्हणजे संडासले वगैरे जाणी बंद केल्यात. म्हणून आता थोडंसं चांगलं दिसतं आहे बघा. आता हा पूर्ण एवढं इथं पाणी साचून राहत होता. आता त्यांनी तिथे वाडी बनवले. म्हणजे आता बघा, म्हणजे कामात पडली ती जागा. तर कामात पडल्यावर जागेचा मेंटेनन्स होतो, माणूस ठेवतो, केअर करतो जागेची. म्हणजे भारी. हे बघा इथं पूर्ण तुरी पण लावतो आम्ही. म्हणजे आता हे 3-4 महिने झाले धान लावणार, रोवणा वगैरे करणार. मग धान निघणार,
मग त्याच्यानंतर तुरी लावणार आम्ही. तुरी लावल्यानंतर मग तुरी लावणार. तुरी लावल्यानंतर मग आम्ही शेंगा लावणार. तुरीच्या शेंगा झाल्या, मग वालाच्या शेंगा झाल्या, मग अजून त्याच्यानंतर काहीतरी लाख लावणार. नंतर आम्ही लावणार. मग झाला, मग उन्हाळा लागतो. मग उन्हाळ्याच्या 2-3 महिन्याच्या सुट्ट्या बऱ्यापैकी गाव फिरायचे, लग्न लावायचे उन्हाळ्यात. बस तेवढे एन्जॉय करायचा, मस्त बकरे खायचे, मस्त एन्जॉय करायचा आणि मग राहायचा. आणि तुम्ही पहा भाई, म्हणजे किती भारी व्ह्यू दिसतं आहे ना. आणि गावाकडची मजा सलग आहे ना. ती गावाकडची एवढी भारी मजा आहे ना, शप्पथचे. म्हणजे जो गावाकडचा जो, म्हणजे आता बा आम्ही दिल्लीमध्ये राहतो, पण दिल्लीमध्ये बी भाई म्हणजे प्रदूषण एवढं आहे का माणसाले असा श्वास घ्यायला तकलीफ जाते. पण गावाकडे आल्यावर एवढी चांगली हवा भेटते की आमच्या हृदयाला सवय नाही आहे गावाकडची हवा घ्यायची. पहा, सही आहे यार. असं वाटते की गावाकडं राहावं. आता मी आजच जाणार आहो भाई. आणि सांगा, मी गावाला मिस करीन माझ्या. गावाकडे आल्यावर 2 गोष्टी चांगल्या चांगल्या स्वादाच्या खायला भेटते. तिकडं कुठं भेटते बाई, PGमध्ये राहणार, PGचं जेवण करणं, बहुत बेकार गोष्टी खायला भेटतात. पण आता का करते, मजबुरी आहे, कमवायचं आहे म्हणून करावंच लागते. हे बा, हा एक नाला आहे, हा तिथं तळा आहे आणि त्या तळ्यामधून डायरेक्ट पाणी इथून येतो. आणि मग ह्याच नाल्यामधून हे परत आमची शेती आहे. 1, 2, 3, त्या 3 बांध्या परत आमची शेती आहे. तुम्हाला त्या धुऱ्यावर नेऊ का? इथून तर कचरा आहे, आपण समोरून तो. माझा भाऊ मला शिवाय देत असेल, भाई याले मी कायले आणलो, हा तर व्हिडिओ बनवायला बसला, याले आणलो मी कामासाठी ना, हाय ती रिकाम टेकड्यासारखा व्हिडिओ बनवत आहे असा म्हणत असत नाही का. माझा भाऊ बहुत मेहनत करताय पा. मेहनत का फल मिठा आहे यार. जाऊन दे, तिकडे जायची इच्छा नाही आहे, पण सही आहे. ते शिंदोऱ्या लागल्या आहेत पा. शिंदोऱ्या माहीत आहेत का? शिंदोऱ्या बहुत सही लागतात भाई. तुम्ही फक्त खाऊन पहा, एवढ्या सही वाटेन भाई. माहीत नाही गावाकडायला माहिती आहे का. हवा शिंदोऱ्या एवढा झूम होऊ शकते बस भाई. पण माहीत नाही, शिंदोऱ्या तुम्ही खाऊन पहा, बहुत टेस्टी राहते, बहुत टेस्टी भाई. त्या ढगाले आम्ही किती वेळ जाळलो नाही यार, पण आमचा जडलाच नाही पाय. त्या ढगाले एवढा पेटवण्याचा प्रयत्न केलो पण जडलाच नाही भाई. कोण माहीत, कोण का इथे आणून टाकला आहे आमच्या दंडामध्ये. न आणून टाकला तर टाकला भाई, तो जळत बी नाही आहे, बाजूला सरकवतो आणि ते सरकत बी नाही आहे. एवढा बेकार असा विषय आहे भाई. या तुम्ही म्हणजे शेती करा. शेती म्हणजे गावात जर राहिला माणूस आणि शेती केला ना, बहुत भारी आहे माहीत आहे, बहुत भारी. आता माझा भाऊ आहे तिकडे, माझा भाऊ मला शिवा देते का देते माहीत नाही, पण जो काही देते आपण आता शिवा खाऊन घेऊ. पण सही आहे. आता पहा, इथं आम्ही वाल कंपाऊंड लावणार आहोत. तर आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही वाल कंपाऊंड कसे लावतो. हुई. हो, पोरे भरलून. देखो भाई, मेरे से नहीं जमा, इसलिए मेरे भाई ने ले लिया मेरे हाथ से मेरा काम. भाई तार बांधता बांधता हम शिवा खा रहे हैं. हमारा भाई गुस्से में आ गया है. तिकडं पहा, मा भाऊले म्हणजे आम्ही तार बांधत होतो, हवाला तार बांधत होतो. आता आमचा फर्स्ट टाईम होता, तर ढिला झाला तर भाऊ चिडला तर शिवा दिले ना आम्हाला, तर आम्ही शिवा खात आहोत. पहा, शेतीमध्ये असा तार लावतात परायले. हा एवढा परा आहे, ह्या परायच्या भोवताल हा तार आहे. हा पहा तार, म्हणजे ढोरं बिरं येऊन खाल्ले नाही पाहिजे काही.
रागात आहे, खंती मारून देईल बाबा मध्ये. मी दूर जातो. पहा तार म्हणजे भोवताल तार लावला आहे. भोवताल हे ती मधात परा आहे. परा निघल्यावर बी किती मजा येईल आहे ना. सही आहे. आता भाऊ सांगत आहे कसा बांधायचा, टेक्नॉलॉजी सांगत आहे भाऊ कसा बांधायचा. आता भाऊनं हात लावलं पाय. पहिले भाजी खातो मग भात खातो. हा असं करतो का? भाऊ सांगत आहे तार कसा लावायचा. आणि मला गावाला जायचं आहे भाई आता. म्हणून गावाला जायचं आहे म्हणून मी हे लास्ट व्हिडिओ बनवून आता मी गावाला चालला जातो. हो नाही ते ती शिवा खात राहीन यायच्या. सही आहे पा. असे गोल असे लावते तर म्हणजे ढोरं वासरं वगैरे कोणी आले नाही पाहिजे. शेऱ्या बिऱ्या नाही तर हे तिचे धान टाकलाय, परा टाकलाय तो पुरा गायब होऊन जायचा 2 दिवसात. आई सही आहे वा. अशी केल्या जाते शेती. फर्स्ट टाइम शेती भारी आहे. पण पहिला तार जर चांगला तू tight खालचं झाला ना, पाय बरोबर सिद्ध गडला बिडला तर तुझा दिल्ली बिल्ली निघते इथून. पहिला जर टाईट असताना तर या ताराला काही टेन्शनच नव्हतं. खालचं वरच्याले लुल्लू पुच्छ्यासारखं बांधले. मेरा भाई चिडके भाई. माझा भाऊ एवढा चिडून आहे माझ्यावर. आता मी तार ढिला बांधलो म्हणून आता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आता दुबारा हात नाही लावत मी. आता दुबारा हात नाही लावत. आणि मी आता चाललो दिल्ली. चला ठीक आहे. बाय.